नमस्कार, सकाळचे 10 वाजलेत आणि या बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या संदर्भात। कालच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यावर टीका केली, आरोप केलेत आणि सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध तिनं केलाय। आणि आज अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे। भाजपा आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीने केलेली आहे। मात्र सुरेश धस माफी मागण्यास तयार नाहीयेत। त्यांनी स्पष्टपणे माफी मागण्यास नकार दिलाय। कोणताही आधार नसताना बदनामी केल्याचा आरोप प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्यावर केलाय आणि या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली असून आज प्राजक्ता फडणवीसांची भेट घेणार आहे। महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे। आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे। त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे। उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे, त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे। आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन। आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन। तर आज मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर प्राजक्ता माळी या संदर्भामध्ये पुढील काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर दुसऱ्या बाजूला काल बीडमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या आक्रोश मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। जितेंद्र आव्हाडांचं एक चॅट रुपाली ठोंबरे पाटील यांनी ट्विट केलं होतं। राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। याचवरनं बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ट्विट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय। रुपाली पाटील यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल झाला असून जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली पाटील यांनी ट्विट केलं होतं। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत रुपाली पाटील यांच्यावर पलटवार केलाय। काय म्हणतात जितेंद्र आव्हाड आपण पाहूयात। माझं खोटं व्हॉट्सअप चॅट व्हायरल करणाऱ्यांविरोधात मी पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे। व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा आहे हे मी आधीच पोलिसांना सांगितलंय, तर पोलिसांना आता फक्त कारवाई करायची आहे। यानंतर आता इतरही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात न्यूज पॉइंट 20 मधून। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। यावेळेस मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला बघायला मिळाला। सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करा, जोपर्यंत हत्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली आहे। माझ्या वडिलांचं बलिदान वाया जाऊ देऊ नका, तुम्ही सदैव माझ्या पाठीमागे उभे राहा असं म्हणत संतोष देशमुखांची मुलगी आक्रोश मोर्चावेळी भावूक झाली। मावळलेला सूर्य पुन्हा दिसेल पण माझे वडील मला पुन्हा दिसणार नाही असं वैभवी देशमुखने म्हटलंय। सरपंच संतोष देशमुखांच्या आक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस यांनी जोरदार घणाघात केलाय। वाल्मिक कराडच्या घरी पैसे गेल्याशिवाय कोणतीही फाईल मंजूर होत नव्हती। ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची आहे, तर करुणा कहाणी वेगळीच आहे असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे। आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सरपंच संतोष देशमुखांच्या आक्रोश मोर्चातून जोरदार टीका केली आहे। तुम्ही संभाजीनगरच्या एअरपोर्टवरून उतरून गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला गेलेत, मग सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना का भेटला नाहीत असा सवाल धस यांनी पंकजा मुंडेंना विचारलाय। सरपंच हत्या प्रकरणावरनं भाजपा आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले। आक्रोश मोर्चातून धस यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर निशाणा साधलाय। इथे गोलीमार भेजे में अशीच भाषा चालते असा आरोप धस यांनी केलाय। सरपंच हत्या प्रकरणी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या प्रकरणामध्ये ज्यांची नावं आलेली आहेत ते कोणीही असो त्यांना अटक करा अशी मागणी जरांगेंनी केली। असे हल्ले होऊ शकतात, धाडसी बना, उत्तर द्या असं आवाहन जरांगेंनी केलंय।
सरपंच हत्या प्रकरणी आक्रोश मोर्चावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीडच्या लोकांची मनस्थिती ही अस्वस्थ करणारी असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलाय. एका अज्ञातानं फोन करून त्यांना माहिती दिल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. अंजली दमानिया यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेस त्यांनी आरोपींच्या हत्येचा दावा करणारा ऑडिओ क्लिपही ऐकवली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानियांचा बोलवता धनी नक्की कोण आहे असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी केलाय. पोलीस तपास सुरू असताना अशी वक्तव्य का असंही सदावर्तेंनी म्हटलंय. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. सीआयडीच्या प्रमुखांना फडणवीसांनी हे आदेश दिले असून बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीसांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिलेत. प्रकाश आंबेडकरांनी परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मृत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत द्यावी अशी मागणी आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल होत आहे. उद्याचा मसाला रेडी ठेव असं चॅटमध्ये उल्लेख आहे. हे चॅट व्हायरल होताच जितेंद्र आव्हाडांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. रुपाली ढोंबरे पाटील यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करत चॅट आपलं असल्याचं सिद्ध करा असं चॅलेंज आव्हाडांनी दिलंय. या सर्व महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता बातमी आहे नववर्षाच्या स्वागतासंदर्भातली. सलग सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये साई भक्तांची मोठी गर्दी झालेली आहे. त्यातच आज रविवार असल्याने साई मंदिरात शिर्डीतले रस्ते सर्व भाविकांनी गर्दीने फुलून गेलेत. साई संस्थानाचा भक्त निवास, खासगी हॉटेल्स हाऊसफुल झालेले आहेत. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी शिर्डीमध्ये झालेली आहे. मंदिरासह परिसरातील रस्ते भाविकांनी फुलून गेलेत. वर्ष सरत असताना अनेक जण शिर्डीमध्ये जाऊन साईंचं दर्शन घेत असतात. याच परिसरातून आढावा घेतलाय आणि साई भक्तांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी पाहूयात. नाताळामुळे आलेल्या सलग सुट्ट्या, त्यातच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झालेली आहे आणि साई भक्तांनी शिर्डीमध्ये मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे. त्यातच आज रविवार असल्याने साई भक्तांच्या गर्दीने साई मंदिर परिसर आणि शिर्डीतील रस्ते देखील साई भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेले आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावरती बाबांच्या दर्शनाची आस, तर अनेकांच्या चेहऱ्यावरती साईबाबांच्या दर्शनानंतरचं समाधान हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येते. दरवर्षी आम्ही नियमितप्रमाणे साईबाबाचे भक्त असल्यामुळे आता नवीन वर्षाची सुरुवात करण्याकरिता एक बाबांचा आशीर्वाद घेऊ या भक्तीने आम्ही फार लांबून प्रवास करून आलेलो आहोत आणि प्रवास इतके समाधानी झाले आहे. ते नियोजन मंडळाचं केलेलं आहे ते खूपच उत्तम प्रतीचं आहे आणि आम्ही समाधानी आहोत. दर्शन छान झाले आणि व्यवस्था पण छान आहे. आमचं सर्व छान पद्धतीने कोणतेही कार्य चांगल्या पद्धतीने पार पडावं हीच मागितलं. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर. तर शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. त्यांच्या भावना सुद्धा आपण जाणून घेतलेल्या आहेत. यानंतर आता इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून. शिमल्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असल्यानं शहरावर बर्फाची चादर पसरली आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलाय. काश्मीर खोऱ्यामध्ये अधिकांश भागामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली होती. बर्फवृष्टी प्रचंड असल्याने जम्मू काश्मीर आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झालेला आहे.
श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झालेला आहे. महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत, त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. तर बर्फवृष्टीमध्ये 2000पेक्षा जास्त लोक अडकली आहेत. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते, त्यामुळे विमानतळावर बर्फाची चादर पसरली आहे. विमानही बर्फाच्या चादरीमध्ये लपून गेलेत. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडनं बर्फ हटवण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. शिमलामध्ये रस्ते निसरडे झाल्यानं गाड्यांचे अपघात वाढलेत. गाड्या बर्फावरनं घसरतायत. जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते. अगदी प्रवासी सुद्धा बसमधून घसरताना दिसतायत. तसे व्हिडिओ आता अनेक समोर आलेले आहेत. भारत नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून घट्टपणे उभे आहेत. उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलाचे जवान देशाचं संरक्षण करतात. हातामध्ये शस्त्र घेऊन ते बर्फातून गस्त घालतात आणि बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे. खारघर परिसरामध्ये धुक्याची चादर पसरलेली आहे. काही दिवसांपासून कडक ऊन आणि गारवा जाणवतोय. विशेष म्हणजे धुक्यामुळे वाहन चालकांना दिवसाही वाहनाचे दिवे सुरू ठेवून मार्गक्रमण करावं लागते. पोल्युशन मॉनिटरिंग सिस्टीमच्या अहवालानुसार हवेमध्ये प्रदूषण पातळी वाढली आहे. मुंबईची हवा विषारीच ठरली आहे. बोरिवली, मालाड, नेवीनगर, माझगाव आणि देवनार या भागांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेलेली आहे. शहरवासियांना श्वासाचा त्रास, दृष्टीआड होणाऱ्या दृश्यांचा सामना करावा लागतोय. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. ऑरेंज मेट्रो लाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे. या लाईनमुळे कल्याण आणि तळोजा ही 2 शहरं जोडली जाणार आहेत. मेट्रो मार्गामुळे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई हा प्रवास एकूण 45 मिनिटांमध्ये आता करता येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे. दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होईल अशी माहिती मिळाली. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामं पूर्ण झाली आहेत. रनवे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामं पूर्ण झाली आहेत. मुंबईहून इस्तंबूलला जाणाऱ्या इंडिगो कंपनीचं विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला होता. विमानाचं सकाळी 6:30 पासून टेक ऑफ झालं नसल्याने प्रवासी आक्रमक झाले. प्रवाशांनी एअरपोर्ट मॅनेजरला संपर्क साधला, मात्र कोणतंही उत्तर देण्यात आलं नसल्यानं प्रवाशांनी सांगितलेलं आहे. येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो. होमिओपॅथी डॉक्टर्सही ॲलोपॅथी औषधं देणार आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी दिली आहे. मात्र होमिओपॅथी डॉक्टर्सना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी उत्तीर्ण करणं अनिवार्य असणार आहे. साताऱ्यातील पुसेगावमधील हिंदकेसरी बैलगाडा शर्यत रोमन आणि सर्जाया बैलजोडीनं अव्वल स्थान पटकावलेलं आहे. या बैलगाडी शर्यतीच्या थराराची विश्वजित साळुंके यांनी घेतलेली ही खास दृश्य साम टीव्हीवर.
मुंबई आणि उपनगरातली हवा प्रचंड प्रदूषित झालेली आहे. मुंबईमध्ये सर्वत्र धुरक्याचं साम्राज्य दिसतंय. त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. तसंच प्रदूषणामुळे मुंबईतही दृश्यमानता घटलेली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी MMRDA ॲक्शन मोडवर आली आहे. पुण्यासह मुंबईमध्ये सीएनजीचे दर वाढलेत. पुण्यामध्ये सीएनजीचे दर ₹1.10 वाढलेत, तर मुंबईमध्ये रुपयाने दरवाढ झालेली आहे. अवघ्या 2च महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा महानगर गॅस लिमिटेडकडनं दरवाढ करण्यात आलेली आहे. दोन 2024 हे वर्ष सरत आलं असून वीकेंडच्या निमित्ताने अलिबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललेत. नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली. पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि पुणेकरांचा समावेश आहे. उरणदिघोडे बस स्थानकाजवळ शोरमा खाल्ल्यानं 5 मुलांना विषबाधा झाली आहे. दरम्यान अन्न औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जाते. नरिमन पॉइंट परिसरामध्ये प्रशासकीय इमारतींना विधान भवन मेट्रो 3 स्थानकाशी जोडणाऱ्या बोगद्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. 306 मीटर लांब बोगद्याच्या बांधकामासाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च येणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा प्रकल्प जून 2025 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास MMRCLने व्यक्त केला आहे. वर्षाअखेरच्या कालावधीमध्ये प्रचंड गर्दीच्या अपेक्षेने मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादलेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरामध्ये प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करणं हे निर्बंधाचं उद्दिष्ट आहे. पुणे पालिकेकडून शहरातील बांधकामांना सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी वापरणं बंधनकारक करण्यात आले. त्यासाठी टँकर नागरिकांच्या लक्षात यावेत या हेतूनं सर्व टँकरला हिरवा रंग आणि STPचे पाणी असं लिहिणं बंधनकारक करण्यात आलेले. ज्या टँकरला हिरवा रंग असेल त्यांनाच पाणी द्यावं असं आदेश देण्यात आले. या सर्व महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता बातमी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची. 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज आलाय का? व्हॉट्सअपला जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर ही बातमी पहा, कारण आम्ही या व्हायरल मेसेजची पडताळणी केली आणि त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पहा. 10वीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार. हे मेसेज पाहिले तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. यामध्ये काय लिहिलंय पहा. आता 10वीची बोर्ड परीक्षा बंद होणार असून फक्त 12वी बोर्डच राहणार. पण सोशल मीडियावर जे व्हायरल होतंय ते खरं आहे का? 10वीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार. फक्त 12वी बोर्डाचीच परीक्षा होणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? दरवर्षी लाखो विद्यार्थी 10वीची परीक्षा देतात. त्यामुळे या दाव्याची सत्यता पडताळून त्याचं सत्य सांगणं गरजेचं आहे. पण व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय ते आधी पाहूया. नवीन शिक्षण धोरणाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे 2023च्या धोरणानुसार नवीन शिक्षण धोरण लागू झालंय. त्यानुसार आता 10वी बोर्ड परीक्षा होणार नाही. इतकंच नाही तर फक्त आता 12वीची बोर्ड परीक्षा होणार असा दावा मेसेजमध्ये केलाय. तसंच नर्सरी पासून ते कॉलेज पर्यंत शिक्षण किती वर्षानुसार असेल हे देखील सांगण्यात आलंय. त्यामुळे हा मेसेज पाहून विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कारण बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी पालक मुलांसाठी लाखो रुपये खर्च करतात. शाळेव्यतिरिक्त अधिकचे क्लासही लावतात. त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे. यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत बोर्डाकडून अधिक माहिती मिळू शकते.
आम्ही अधिक माहिती मिळवली असता काय सत्य समोर आलं पाहूयात. सरकारनं नवीन शिक्षण धोरण लागू केलेलं नाही. 10वी-12वीची बोर्ड परीक्षा नियमित होणार. सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज खोटा आहे. विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी ही पोस्ट व्हायरल केली जातीये. सरकारनं असं कोणतंही धोरण राबवलेलं नाही. विद्यार्थ्यांबद्दलच नव्हे तर कोणतेही निर्णय बदलले असते तर सरकारनं आधी माहिती दिली असती. त्यामुळे आमच्या पडताळणीत 10वीची बोर्ड परीक्षा बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या बातमीनंतर आता मुंबईमधून एक मोठी बातमी समोर येते. मुंबईमध्ये ताडदेवमध्ये हिरापन्ना मॉलमध्ये आग लागली आहे. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरलेत. हाजी अली जंक्शन जवळ हिरापन्ना मॉल आहे आणि या मॉलला आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. आपण घटनास्थळाची दृश्य पाहू शकतो. हिरापन्ना मॉलला आता आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या तिथं पोहोचलेल्या आहेत. ताडदेवमधला हिरापन्ना मॉल तिथे आग लागली असून या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेत. हाजी अली जंक्शन जवळ हिरापन्ना मॉलला आग लागली असून आता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्या आहेत.